प्रत्येक राष्ट्राची प्रशासन व्यवस्था ही त्या व्यवस्थेचा कणा मानली जाते, कारण कोणत्याही राष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेची कार्य ही प्रशासनामार्फतच पार पाडली जातात. प्रोफेसर विलोबी यांनी प्रशासनामधील सेवक प्रशासन व्यवस्थांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक नोकरशाही व्यवस्था, दुसरी कुलीनतांत्रिक व्यवस्था आणि तिसरी लोकशाही व्यवस्था. यापैकी लोकशाही व्यवस्थेचा आजकाल सर्वत्र वापर झालेला आपल्याला दिसून येईल. सेवक प्रशासनामध्ये अंगभूत गुणवैशिष्ट्यांच्या आधारे ज्या वेळेला सेवक प्रशासनामध्ये कर्मचारी वर्गाची व्यवस्था केली जाते, त्यांची निवड केली जाते, त्यांच्या बुद्धिकौशल्याला, हुशारीला, चातुर्याला यामध्ये प्राधान्यक्रम दिलं जातं आणि सर्वांना यामध्ये सहभागी होण्याची समान संधी दिली जाते, त्याला लोकशाही व्यवस्था असं म्हटलं जातं. नोकरशाही व्यवस्थेमध्ये कर्मचारी वर्गाला बऱ्याचदा बढती देताना त्याच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांचा आणि त्यांच्या चातुर्याचा विचार केला जातोच असे नाही. नोकरशाही व्यवस्थेमुळे प्रशासनामध्ये एकंदरीतच नोकर वर्गाचं प्राबल्य हे वाढत जातं. आणि दुसरी म्हणजे कुलीन तांत्रिक व्यवस्था, जिला बंदडब्याची पद्धती असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये केवळ आपल्या परिचयातील उच्चभ्रू वर्गातीलच कर्मचारी वर्गांना काही विशिष्ट पदं दिली जात होती आणि ही पद्धत इंग्लंडमध्ये तत्कालीन कालखंडात प्रचलित होती आणि ही पद्धत व्यक्ती स्वातंत्र्याला मारक होती. ही विशिष्ट वर्गातील विशिष्ट उच्चवर्गीय पदं, काही व्यवस्थापकीय पदं ही केवळ आणि केवळ उच्च श्रेणीतील अधिकाऱ्यांनाच दिली जात होती किंवा एखाद्या अध्यक्ष पंतप्रधानाच्या खाजगीतील व्यक्तीलाच ही पदं दिली जात होती आणि त्यामुळं ही पद्धती कालांतरानं बंद पडलेली आहे. आपल्याला सेवक प्रशासनाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. सेवक प्रशासनाचा अर्थ, सेवक प्रशासन हा शब्द 2 दृष्टिकोनातून वापरला जातो. व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास सेवक प्रशासनाचा संबंध शासनाला लोककल्याणाच्या हेतूनं कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यांशी आणि त्यासाठी निर्माण कराव्या लागणाऱ्या सेवक वर्गाच्या व्यवस्थेशी येत असतो. संकुचित दृष्टीनं जर याच्याकडे आपण पाहिलं तर प्रशासनामध्ये केवळ सेवक वर्गाच्या व्यवस्थेसंबंधीचाच अभ्यास यामध्ये केला जातो. जसं आपण यापूर्वी लोकप्रशासनामध्ये अभ्यासलेला आहे की लोकप्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आणि व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन हे 2 दृष्टिकोन लोकप्रशासन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंबहुना एखाद्या संघटनेचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोगी पडतात. म्हणजे संघटनेतील किंवा प्रशासनातील कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत आणि व्यवस्थापकीय कौशल्यापासून अनेकविध कार्यांपर्यंत सर्वच कार्यांचा, सर्व घटकांचा ज्या दृष्टिकोनामध्ये अभ्यास केला जातो त्याला सर्वव्यापी दृष्टिकोन असं म्हणतात. आणि केवळ व्यवस्थापकीय कौशल्याचाच अभ्यास करणाऱ्या दृष्टिकोनाला व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन असं म्हणतात. तर याही सेवक प्रशासनामध्ये व्यवस्थेसंबंधीचाच अभ्यास ज्या दृष्टिकोनामध्ये केला जातो तो संकुचित दृष्टिकोन होय. त्यामुळं सेवक प्रशासनातील सेवकाची भरती, प्रशिक्षण, बढती, सेवानिवृत्ती, राजकीय तटस्थता यासारख्या अनेक बाबींचा विचार याप्रसंगी करावा लागतोय. शासनाची धोरणं कितीही चांगली असली तरीही ती धोरणं राबवणारा कर्मचारी वर्ग हा कार्यक्षम नसेल तर प्रशासन देखील अकार्यक्षम बनू शकतं. आणि त्यामुळंच आधुनिक काळामध्ये सेवक प्रशासनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक देशातील सेवक प्रशासनाचं स्वरूप हे रचना भिन्न भिन्न आहे, कारण प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्था निराळ्या आहेत. प्रत्येक देशाची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सेवक प्रशासनाच्या व्यवस्था देखील भिन्न स्वरूपाच्या आहेत. मुळात नागरी सेवा किंवा सिव्हिल सर्व्हिस हा शब्द लष्करी सेवा किंवा पोलीस सेवा या शब्दावरून तयार झालेला आहे. शासनाच्या ध्येयधोरणांची प्रत्यक्षात कार्य करणारा, प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा नोकर वर्ग म्हणजे संधी सेवा. नागरी सेवा होय. नागरी सेवांचा संबंध हा राज्यातील केवळ नागरी कारभाराशी येत असतो. म्हणजेच सेवक किंवा नागरी प्रशासन किंवा नागरी सेवा याचा अर्थ काय आहे तर शासनाच्या ध्येयधोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा नोकरवर्ग म्हणजे सनदी सेवा किंवा
सनदी सेवक वर्ग किंवा नागरी सेवक वर्ग होय. याच्या काही शास्त्रशुद्ध व्याख्या या अनेक विचारवंतांनी आपापल्या दृष्टीने केलेल्या आहेत. यापैकी पहिली व्याख्या डॉक्टर हर्मन फायनर यांची सांगता येईल. नागरी सेवा म्हणजे असा व्यावसायिक प्रशासकीय नोकरवर्ग की जो कायमस्वरूपी पगारी आणि कुशल असतो. म्हणजेच या नागरी सेवेमध्ये जो कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाणार आहे तो कसा असणार आहे, तो कुशल असणार आहे, पात्र असणार आहे आणि तो कायमस्वरूपी पगारी असणार आहे. असाच नोकरवर्ग हा प्रशासनाची ध्येयधोरणं आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरत असतो आणि म्हणूनच त्याची कायमस्वरूपी निवड केली जाते आणि त्याला समाधानकारक असा पगार हा दिला जातो. त्यामुळं शासनाची ध्येयधोरणं चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं काम या नागरी सेवेकडून घडत असतं. यानंतर दुसरी व्याख्या आहे ग्लॅडन यांची. नागरी सेवा म्हणजे असा प्रशासकीय नोकरवर्ग की जो आपल्या कार्यामध्ये निपुण असतो, कुशल असतो आणि जो स्वहितापेक्षा राष्ट्रहिताला अधिक महत्त्व देत असतो. असा नोकरवर्ग कोणत्याही पक्षाचं हित किंवा वर्गाचं हित जोपासत नाही. तो केवळ आपल्या राष्ट्राशी, आपल्या प्रशासनाशी बांधील असतो आणि कोणताही पक्ष जरी सत्तेवर आला तरीही या नोकरवर्गाला किंवा प्रशासकीय सेवक वर्गाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं, कारण तो आपल्या कार्याशी बांधील असतो. त्यामुळं जरी पक्षांतरण घडून आलं, राजकीय पक्ष बदलला, दुसरा राजकीय पक्ष सत्तेत आला तरी देखील प्रशासनाचं काम हे जैसे थेच चालू असतं. यानंतर तिसरी व्याख्या आहे प्रोफेसर गेटेल यांची. नागरी सेवा म्हणजे प्रत्यक्ष प्रशासकीय कार्य करणारा विभाग आहे. अशा नागरी सेवेमध्ये कायदेविषयक, न्यायविषयक, सैनिक, नौदल यातील प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होतो आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संघटनेचे दोन घटक प्रामुख्याने आपण पाहिलेले आहेत, स्टाफ घटक आणि दुसरा लाईन घटक. यामध्ये स्टाफ घटक काय करतोय, सल्ला देण्याचं काम करतोय, तर लाईन घटक हा प्रत्यक्षात कार्य करणारा घटक म्हणून ओळखला जातोय. त्याचप्रमाणे नागरी सेवेमध्ये हा जो विभाग आहे, नागरी सेवा हा प्रत्यक्षात कार्य करणारा विभाग आहे. या नागरी सेवेमध्ये अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. यामध्ये कायदेविषयक, न्यायविषयक, सैनिक, नौदल यासारख्या प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या सेवांचा देखील याच्यामध्ये समावेश होत असतो. अशा प्रकारे डॉक्टर हर्मन असतील, त्याचबरोबर ग्लॅडन असतील, प्रोफेसर गेटेल असतील यासारख्या विचारवंतांनी आपापल्या पद्धतीनं या नागरी सेवेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील आपल्याला या सर्वांचा परामर्श घेऊन नागरी सेवेची अशी एक व्याख्या करता येईल की शासनाची ध्येयधोरणं प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा कुशल, पात्र, कायमस्वरूपी आणि पगारी सेवक वर्ग म्हणजेच नागरी सेवा किंवा सनदी सेवा होय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला नागरी सेवेची व्याख्या करता येऊ शकते. आता या सेवक प्रशासनाचं नागरी सेवेचं काय महत्त्व आहे? आज आपण पाहतोय की प्रत्येक राष्ट्रानं कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. केवळ नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणं एवढंच या प्रशासनाचं ध्येय नसून आपल्या नागरिकांच्या हरेक गरजा पूर्ण करणं, त्यांना उत्तमोत्तम आरोग्य, त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देणं, अंतर्गत बहिर्गत धोक्यांपासून त्यांचं संरक्षण करणं आणि एकंदरीतच विकासाकडे अग्रक्रमानं पाहणं हे प्रत्येक राष्ट्राचं ध्येयधोरण आहे. त्याचबरोबरीनं उद्योगधंद्यांमध्ये प्रगती घडवून आणणं, प्रत्येक क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा पुरवणं यासारख्या अनेक गोष्टी प्रशासनाला पूर्ण कराव्या लागत आहेत. आणि त्यामुळं या प्रशासनाचं महत्त्व हे आजमितीस दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील जी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे त्याला सेवक प्रशासन असं म्हणतात. लोकशाही शासन व्यवस्थेकडून जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजा या वाढलेल्या आहेत आणि त्या गरजांची पूर्तता करणं ही राष्ट्राची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी पगारी असा सेवक प्रशासक वर्ग निवडला जातो आहे. असा प्रशासकीय सेवक वर्ग हा आपल्या कार्यामध्ये निपुण असतो, कुशल असतो आणि हा सेवक वर्ग स्वहितापेक्षा जादा महत्त्व राष्ट्रहिताला देत असतो. तो कोणत्याही पक्षाच्या हितापेक्षा आपल्या वर्गाच्या किंवा हितापेक्षा सर्वसामान्य हिताला महत्त्व देत असतो. त्यामुळं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सेवक प्रशासनाचं महत्त्व हे दिवसागणिक वाढत चाललेलं आहे. सामान्यतः राष्ट्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची प्रशासकीय व्यवस्था आहे
त्यावर त्या राष्ट्राच्या कार्याचं यशापयश अवलंबून असतं. आज आपण पाहतोय की आज या संकट कालखंडामध्ये आपल्या प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू असते. त्यामुळं त्याचबरोबरीनं आरोग्य यंत्रणांवर येऊन पडलेला ताण असेल, पोलीस यंत्रणेवर येऊन पडलेला ताण असेल, एकंदरीतच महाराष्ट्राच्या एकंदरीत संपूर्ण भारत देशाच्या प्रशासन व्यवस्थेवर येऊन पडलेला ताण असेल, तर तो सांभाळण्याची जबाबदारी ही या नागरी सेवकांची असते. आणि म्हणूनच शासनाची कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित, कार्यक्षम अशा सेवक वर्गाची अत्यंत आवश्यकता असते. त्यानं कार्यप्रवृत्त राहावं, आपल्या कार्यक्षमतेचा विचार करून शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, यासाठी सेवक प्रशासन हे जागरूक असतं. तसेच विशेष ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या आधारे सुद्धा ध्येय धोरणांची निर्मिती करणं, त्यांची कार्यवाही करणं हे सुद्धा सेवक प्रशासनाचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. आणि म्हणूनच सेवक प्रशासनाच्या अभ्यासाला लोकप्रशासनामध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. एकंदरीतच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो तो म्हणजे सेवक प्रशासन विभाग, आणि त्यांच्या अभ्यासाला लोकप्रशासनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे सेवक प्रशासन किंवा लोकप्रशासनातील सनदी सेवा, नागरी सेवा यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. यानंतर आपल्याला नागरी सेवेची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. सामान्यतः प्रत्येक देशामध्ये नागरी सेवा आढळून येत असते. मग भारत असू दे, अमेरिका असू दे किंवा कोणतंही प्रगत अप्रगत राष्ट्र असू दे, त्याच्यामध्ये नागरी सेवा ही असतेच. राज्याची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करत असताना सनदी सेवकांची नियुक्ती केली जाते. योग्य पात्रतेचा, कुशल, कार्यक्षम असा सनदी नोकरवर्ग हा शासनाची प्रत्यक्षामध्ये कार्य करत असतो. सेवक प्रशासनामध्ये कार्याचं विभाजन करून विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा निर्माण केलेल्या असतात. म्हणजेच काय तर प्रत्येक प्रशासनामध्ये अधिकारपद परंपरा तत्त्वाचा अवलंब करून कनिष्ठ पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत कर्मचाऱ्यांच्या विविध पातळ्यांवरती निवड ह्या कर्मचाऱ्यांची केली जाते. सनदी नोकरवर्गामध्ये विविध श्रेणी पाडल्या जातात, वर्ग पाडले जातात, आणि त्या श्रेणीनुसार कार्याची जबाबदारी त्या सेवक वर्गावरती सोपवली जाते. नागरी सेवेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यावसायिकता, प्रोफेशनल्स. व्यावसायिकता हे नागरी सेवेचं एक अत्यंतिक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे. नागरी सेवेतील प्रत्येक प्रशासक हा एक व्यावसायिक प्रशासक असतो. नागरी सेवेतील प्रशासन कार्य हे एकाच प्रकारचा हा व्यवसाय नाही आहे, तर याच्यामध्ये विविध व्यवसायांचा समावेश केला गेलेला आहे. आधुनिक काळामध्ये आपण पाहिलं तर प्रशासनाचं कार्य केवळ पॉलिसी स्टेट स्वरूपाचं राहिलेलं नाही आहे, तर त्यामध्ये विविध प्रकारची कार्य ही या प्रशासनाला पार पाडावी लागत आहेत. कारण कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा पुरस्कार प्रत्येक राष्ट्रानं केलेला आहे. नागरी सेवेमध्ये विविध वर्ग आणि श्रेणी पाडलेल्या दिसत आहेत. जे कोरी असं म्हणतात की नागरी सेवेत विविध स्वरूपाचे वर्ग आणि श्रेणी पाडून राज्याचं प्रशासन कार्य हे चाललेलं असतं. उदाहरणार्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वर्ग, इंजिनियर्स, डॉक्टर्स यांचा वर्ग, लेखनिकांचा वर्ग असतो, कुशल औद्योगिक कामगारांचा वर्ग असतो, अकुशल औद्योगिक कामगारांचा वर्ग असतो, हिशेब तपासनिकांचा वर्ग असतो. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या इंजिनियर्स, डॉक्टर्स यांचा वर्ग असतो. म्हणजे या सर्व वर्गांमध्ये प्रशासन हे व्यवसाय मानलं गेलेलं आहे. थोडक्यामध्ये लोकप्रशासनातील कार्य पार पाडण्यासाठी विविध स्वरूपाचे व्यावसायिक वर्ग हे आवश्यक असतात. याच पद्धतीनं नागरी सेवेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय, चतुर्थ अशा प्रकारच्या श्रेणी पद्धती किंवा वर्ग पद्धती देखील निर्माण केलेल्या जातात. म्हणजे व्यावसायिकता हे नागरी सेवेचं प्रथम वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे. कारण एकाच प्रकारचं याच्यामध्ये काम नसून अनेकविध प्रकारची कार्य पार पाडावी लागत असतात आणि त्यानुसार विविध व्यावसायिक गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव या नागरी सेवेमध्ये केला जात असल्यामुळं याला व्यावसायिकता हे एक वैशिष्ट्य याचं निर्माण झालेलं आहे. यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे अधिकार श्रेणी पद्धती, हायरार्कियल सिस्टम. सेवक प्रशासनामध्ये अधिकारपद परंपरा तत्त्वाचा स्वीकार केलेला असतो आणि त्यामुळं त्याद्वारे विविध वर्गही पाडले जातात. वरिष्ठ, कनिष्ठ अशी श्रेणी किंवा वर्गवारीही देखील करण्यात येते. प्रत्येक संघटनेमध्ये कनिष्ठ सेवक हा वरिष्ठ सेवकाला जबाबदार राहत असतो आणि कार्य करत असतो. प्रशासनामध्ये आढळून येणारी जी तत्त्व आहेत, उदाहरणार्थ नियंत्रण कक्ष असेल,
मार्गदर्शन असेल, आज्ञेची एकवाक्यता, जबाबदारीची भावना, अशी प्रशासकीय तत्त्व ही या संघटनेची प्रमुख तत्त्व असून यामध्ये रचनाश्रेणी पद्धतीनं या तत्त्वांचा स्वीकार केला जातो. प्रशासक हा आपल्या वरिष्ठ प्रशासकाला जबाबदार राहत असतो, त्याच्या आज्ञांचं तो पालन करत असतो आणि कनिष्ठ सेवकांना आदेश देऊन त्यांच्या कार्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा प्रशासकीय वर्ग करत असतो. थोडक्यात काय तर नागरी सेवेमध्ये श्रेणी पद्धतीनं किंवा सोपानक्रम पद्धतीनं या रचना निर्माण केलेल्या असतात आणि त्यानुसार कनिष्ठ पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत विविध पातळ्यांवर कर्मचाऱ्यांची भरती केली जाते आणि त्या श्रेणी पद्धतीतील त्या पातळीवरील कार्याची जबाबदारी त्या सेवकावर सोपवली जाते. तिसरं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायमस्वरूपी सेवा, परमनंट टेन्युअर. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती देण्यासाठी त्यांची सेवा ही कायमस्वरूपी करावीच लागते किंवा ठेवावी लागते. कारण जर व्यक्तीला आपल्या नोकरीची शाश्वती असेल, हमी असेल, तर ती व्यक्ती समाधानकारक पद्धतीनं आपलं काम करू शकते. नाहीतर एखाद्या व्यक्तीला आपल्या नोकरीची शाश्वती नसेल तर तिचं मन त्या सेवेमध्ये लागणार नाही. त्यामुळं प्रशासनाचा हेतू हा सफल होऊ शकत नाही. सेवकांना कायमस्वरूपी केलं तर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देखील प्रशासनाला होत असतो. म्हणजेच प्रशासनातील राजकीय प्रमुख किंवा मंत्री जर आपण पाहिले तर ते ठराविक कालखंडानंतर म्हणजे दर 5 वर्षांनी हे बदलत असतात. दुसरे नियुक्त केले जाऊ शकतात किंवा दुसरा राजकीय पक्ष देखील सत्तेवर येऊ शकतो आणि त्यामुळं प्रशासनामध्ये अस्थिरता निर्माण होण्याचा धोका हा जास्त असतो. तरी देखील सनदी सेवकांची व्यवस्था जी आहे ती कायमस्वरूपी केल्यामुळं काय होतं की प्रशासनाचं कार्य हे सातत्याने चालायला मदत होते. नागरी सेवेतील सेवक वर्ग हा कायमस्वरूपी असल्यामुळं प्रशासनामध्ये एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं. प्रशासकांना आपल्या कामाविषयीची आस्था वाटायला लागते, ओढ वाटायला लागते आणि त्यामुळं प्रशासनाचं कार्य देखील सुलभ व्हायला मदत होते. यानंतर सेवक प्रशासनाचं चौथं वैशिष्ट्य आहे नागरी सेवेचं ते म्हणजे नोकरशाही व्यवस्था, ब्युरोक्रेसी. नागरी सेवेमध्ये नोकरशाही आढळते. अलीकडे आपण बघितलं तर राज्याचं प्रशासन हे एवढं वाढलेलं आहे की त्यामुळं प्रशासनात प्रशासकीय अधिकारी व सेवक वर्ग यांची नियुक्ती विपुल प्रमाणामध्ये केली जाते. नोकरशाहीतील कर्मचारी जनतेला जबाबदार न राहता वरिष्ठांना जबाबदार राहत असतात. त्याच्यामध्ये लालफितीचा कारभार असेल, दफ्तर दिरंगाई असेल, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, अकार्यक्षमता, अहंभाव असे दोष देखील नोकरशाहीमध्ये निर्माण होत असतात. नोकरशाहीमध्ये सनदी सेवक नोकर हा आपल्या हक्कांशी, आपल्या पदांशी अधिक जबाबदार पद्धतीनं वागत असतो. सनदी नोकर आपल्या राज्याचे नोकर आहोत या भावनेनं नेहमी नियमावरच बोट ठेवून काम करत असतो. म्हणजे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की प्रशासकीय कार्यालयामध्ये जर आपलं एखादं कामकाज असेल आणि जर एखादा वरिष्ठ अधिकारी रजेवरती असेल तर आपलं काम निश्चितपणे त्या दिवशी होत नाही. कारण त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची सही असल्याशिवाय ते आपलं काम आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील किंवा खालच्या पातळीवर काम करणारे कर्मचारी असतील तर ते एखादं काम करण्यासाठी नियमांवर बोट ठेवतात आणि वरिष्ठाकडे अंगुली निर्देश करतात, वरिष्ठाकडे बोट दाखवतात आणि त्यांच्यामुळं त्या कामामध्ये विलंब लागण्याची शक्यता ही अधिक असते. म्हणजेच नागरी सेवेमध्ये अशा प्रकारे या नोकरशाही प्रवृत्तीमुळं बऱ्याचदा लोककल्याणाची कार्य ही बाजूलाच ठेवली जातात आणि नोकरशाहीचं प्रस्थ हे दिवसेंदिवस वाढायला लागतं. नागरी सेवा या लोकांच्यासाठी आहेत का त्या नोकरवर्गाच्या अधिकारांच्या वापरासाठी आहेत किंवा त्यांच्या सुरळीत व्यवस्थेसाठी, त्यांच्या एकंदरीत चरितार्थासाठी त्या नागरी सेवा आहेत की काय असा प्रश्न उद्भवायला लागतो. म्हणजेच नोकरशाही हा सेवेचा फार मोठा दोष आहे नागरी सेवेचा असं म्हणता येईल आपल्याला. कारण बऱ्याचदा प्रशासकीय नोकरवर्ग हा जनतेशी बेजबाबदारपणे आणि उर्मटपणे वागत असतो. त्यामुळं नोकरशाहीमुळं काय होतं, नागरी सेवेमध्ये शिथिलता येते, अकार्यक्षमता वाढायला लागते, अस्थिरता वाढायला लागते आणि त्याचा मूळ हेतू जो आहे लोककल्याणाचा हेतू, नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा पुरविण्याचा हेतू हा बाजूला सरला जातो. त्यानंतरचं त्याचं वैशिष्ट्य नागरी सेवेचं ते म्हणजे कायदेमंडळाला जबाबदार नसतात, नॉट रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर. नागरी सेवेतील प्रशासकीय नोकरवर्ग हा कायदेमंडळाला जबाबदार असत नाही. कारण संघटनेमधील कनिष्ठ सेवक हा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार असतो. एखाद्या खात्यातील जरी प्रशासकीय अधिकाऱ्याकडून चूक झाली
तर त्याविषयीची जबाबदारी त्या खात्याच्या मंत्र्यावरती येत असते. म्हणजेच संबंधित मंत्री हा कायदेमंडळाला जबाबदार राहून तिथं विचारणाऱ्या प्रश्नांना उत्तर देत असतो. अर्थातच मंत्री आपल्या खात्यातील सनदी सेवकांवरती नियंत्रणही ठेवून असतो, कारण शेवटी या प्रशासनाकडून किंवा सनदी खात्यातील अधिकाऱ्यांकडून जर एखादी चूक घडली असेल किंवा एखादा गंभीर गुन्हा घडला असेल तर त्यासंबंधीची अंतिम जबाबदारी ही मंत्र्यावरच येऊन पडत असते आणि त्यामुळे त्याचं नियंत्रण हे त्या खात्यावरती असतं. सनदी सेवक हा प्रशासकीय अधिकारी म्हणजेच मंत्र्याला हा जबाबदार राहून कार्य करत असतो. म्हणजेच प्रत्यक्षरित्या सनदी सेवक हा कायदेमंडळाला जबाबदार असत नाही. यानंतरचं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निष्पक्षपातीपणा, तटस्थता आणि अनामिकत्व. इम्पार्शालिटी, न्यूट्रॅलिटी अँड अनॉमिटी. नागरी सेवेतील कर्मचारी हे कोणत्याही पक्षाचे सदस्य नसतात. राजकारणापासून अलिप्त राहून निष्पक्षपातीपणे कार्य करणं हे सनदी सेवकांचं कार्य आहे. सनदी सेवक हा कोणाही व्यक्तीच्या किंवा गटाच्या हितासाठी कार्य करत नसतो, तर तो व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी ज्या कार्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे ते कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याचं तो काम करत असतो. सनदी नोकरवर्ग हा राज्याचा सेवक असतो, तो कोणत्याही पक्षाचा किंवा गटाचा सेवक असत नाही. लॅडन असं म्हणतात की सनदी सेवक म्हणजे प्रशासनातील असा एक तटस्थ, कुशल आणि व्यावसायिक विभाग असतो की जो स्वतःचा किंवा एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा फायदा न पाहता राष्ट्रसेवेला वाहून घेत असतो. सनदी सेवक व्यक्तिगत आवडीनिवडी बऱ्याचदा बाजूला ठेवत असतो आणि राज्याची सेवा करण्यामध्ये मग्न होत असतो. मंत्र्यांची स्तुती हो अगर त्यांच्यावरती टीका हो, सनदी सेवक मात्र तटस्थपणे आपलं काम करत प्रशासनाचा दर्जा हा टिकून ठेवत असतो. म्हणजेच निष्पक्षपातीपणा, तटस्थता, अनामिकत्व हे सनदी सेवेचं वैशिष्ट्य आहे, नागरी सेवेतील कर्मचारी वर्गाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे नागरी सेवेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे व्यावसायिकता, त्याचबरोबरीनं दुसरं वैशिष्ट्य अधिकार श्रेणी पद्धती, तिसरं वैशिष्ट्य कायमस्वरूपी सेवा, चौथं वैशिष्ट्य नोकरशाही व्यवस्था, पाचवं वैशिष्ट्य कायदेमंडळाला जबाबदार नसतात, सहावं वैशिष्ट्य नागरी सेवेतील कर्मचारी हे राजकारणापासून निष्पक्षपातीपणे तटस्थ आणि अनामिक राहून आपलं काम करत असतात. अशा प्रकारे नागरी सेवेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. नागरी सेवेची कार्य, फंक्शन्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. नागरी सेवेची कार्य पाहत असताना आपल्याला प्रामुख्यानं नागरी सेवेचं एक महत्त्वपूर्ण काम ते म्हणजे उपदेश आणि सल्ला देणं हे महत्त्वपूर्ण काम पाहावं लागेल. राज्याचं प्रशासन चालवण्यासाठी सेवक प्रशासनाची व्यवस्थाही केली जाते. आधुनिक कालखंडामध्ये राज्याचं किंवा राष्ट्रांचं कार्यक्षेत्र इतकं व्यापक झालेलं आहे की त्यामुळं सनदी नोकरांचं देखील कार्य हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. सामान्यतः नागरी सेवेचं पहिलं कार्य आणि महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे उपदेश आणि सल्ला देणं. नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी राजकीय प्रमुखांना सल्ला उपदेश करत असतात. विशेषतः राज्याची ध्येयधोरणं योजना निर्माण करताना असा सल्ला उपयुक्त ठरत असतो. मंत्री आपल्या खात्याच्या प्रमुख सचिवांचा सल्ला घेत असतो. त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा, अनुभवाचा फायदा हा मंत्र्यांना बऱ्याचदा मिळत असतो. राज्याचे मंत्री हे नेहमी बदलत असतात, परंतु सनदी सेवक मात्र कसं असतो, कायमस्वरूपी असतो. काही मंत्री हे पूर्णपणे नवीनच असतात, त्यांना प्रशासनाचा यापूर्वीचा कोणताही अनुभव असत नाही आणि त्यामुळं जे ज्येष्ठ आणि अनुभवी सनदी सेवक आहेत, प्रशासकीय कर्मचारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं मार्गदर्शन हे मंत्र्यांना खूपच उपयुक्त ठरत असतं. जुन्या अनुभवी मंत्र्यांना अशा मार्गदर्शनाची फारशी गरज भासत नाही, कारण त्यांनी त्या प्रशासनाच्या सहाय्यानं बरीच वर्ष काम केलेलं असतं. तरी देखील ध्येयधोरण ठरवत असताना, काही नवीन काळानुसार काही नवीन योजना आखत असताना वरिष्ठ सचिवांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचा सल्ला विचारात घेणं, त्यांचा अनुभव विचारात घेणं हे निश्चितच उपयोगाचं ठरतं. प्रोफेसर LD व्हाईट आणि रॅमसे मूर किंवा सर जोसिया स्टॅम्प असतील यासारखे विचारवंत असं म्हणतात की नागरी सेवेतील प्रमुख अधिकाऱ्यांचा सल्ला आणि त्यांचं मार्गदर्शन हे बऱ्याचदा राजकीय प्रमुखांना अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरत असतं आणि त्यामुळंच राज्याची ध्येयधोरणं आणि योजना ठरवणं हे अधिक सोयीचं आणि सुलभ होऊन बसतं. म्हणजे अशा प्रकारे
नागरी सेवकांचं प्रथम कार्य काय आहे, तर मंत्र्यांना उपयुक्त असा सल्ला देणं किंवा ध्येयधोरणं योजनांसंबंधी उपदेश करणं हे त्यांचं काम आहे. यानंतर दुसरं त्यांचं कार्य सांगता येईल की अंमलबजावणी करणं, इम्प्लिमेंटेशन. शासनानं ठरवलेली विविध स्वरूपाची ध्येयधोरणं, योजना, ठराव यांची अंमलबजावणी नागरी सेवकांकडून होत असते. शासनाच्या विविध खात्यांमधील सनदी सेवकांकडून हे अंमलबजावणीचं कार्य चाललेलं असतं. कायदे मंडळानं लोकहिताच्या दृष्टिकोनातून जे कायदे, नियम आणि ठराव मंजूर केलेले असतात त्यांची कार्यवाही ही नागरी सेवकांकडून होत असते. म्हणजेच अर्थ खात्यातील अर्थमंत्री सचिवाकडून किंवा अर्थमंत्री हा अर्थ खात्यातील सचिवाकडून इतर खात्यातील सचिवांकडून माहिती गोळा करण्याचं काम करत असतो आणि त्याद्वारे अर्थसंकल्प तयार करत असतो. कायदे मंडळानं मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी ही कोण करत असतं, तर सर्व खात्यांचे जे सनदी सेवक आहेत तेच या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याचं देखील काम करत असतात. थोडक्यात काय, तर शासकीय ध्येयधोरणांची, योजनांची कार्यवाही सनदी नोकरवर्गाकडून होत असते. यानंतर तिसरं याचं कार्य आहे ते म्हणजे प्रदत्त विधिनियम निर्माण करणं. अर्थात कायदे निर्माण करणं, विधिनियम निर्माण करणं हे कोणाचं काम आहे, कायदे मंडळाचं काम आहे. म्हणजे मंत्री किंवा संबंधित सदस्य हे कायदा, विधिनियम निर्माण करण्याचं, विधेयक तयार करण्याचं काम करत असतात, परंतु त्याला मंजुरी देण्याचं काम हे कायदे मंडळाचं आहे. परंतु आधुनिक कालखंडामध्ये कायदे मंडळाचं कार्य हे अतिशय व्यापक झालेलं आहे. कायदे मंडळ अशावेळी काय करतं, सर्वसाधारणपणे ध्येयधोरणं आणि कायदे ठरवतं, परंतु त्या संबंधीचे तपशीलवार नियम, उपनियम निर्माण करण्याचं कार्य हे नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावं लागते. कायदे मंडळाकडून कायद्यांचा किंवा योजनांचा केवळ सांगाडा तयार केला जातो आणि त्यामुळं त्याची अंमलबजावणी करताना काही नियम करावे लागतात, काही उपनियम निर्माण करावे लागतात. ते करण्याचं काम हे वरिष्ठ सनदी अधिकारी करत असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रदत्त विधिनियम तयार करण्याचा अधिकार दिल्यामुळं त्यांचं प्रशासन कार्य जे आहे ते अतिशय सुलभ पद्धतीनं आणि सोयीस्कर रीतीनं करता येऊ शकतं आणि त्यामुळं प्रशासनाचा उद्देश किंवा हेतू सफल होत असतो. म्हणजेच कायदे मंडळावरील कायदे निर्मितीच्या कार्याचा ताण काही प्रमाणात प्रदत्त विधिनियम पद्धतीमुळं कमी होऊ शकतो. यानंतर चौथं कार्य आहे त्यांचं ते म्हणजे प्रशासकीय न्याय देणं. नागरी सेवेमध्ये प्रशासनाला बऱ्याचदा काही निवाडा करावा लागतो, काही न्याय देण्याचा अधिकार देखील अशा वेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. आधुनिक काळामध्ये आपण पाहिलं तर तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि लोककल्याणकारी राज्याची वाटचाल यामुळे देखील प्रशासनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत आणि ह्या समस्या सोडविण्यासाठी त्याचबरोबरीनं सनदी सेवकांना, लोकांना न्याय मिळवण्यासाठी बऱ्याचदा प्रशासकीय कायदे, प्रशासकीय न्याय या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कारण सर्वसाधारण आपण न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायमंडळाची मदत घेत असतो, परंतु आज मितीस आपण पाहिलं तर न्यायमंडळामध्ये, न्यायालयांमध्ये अनेकविध न्यायनिवाडे अद्यापही प्रलंबित आहेत. तेव्हा प्रशासकीय न्यायदानासाठी जर आपण अशा प्रकारे न्यायालयांच्या भरोशावर राहू तर या प्रसंगी विलंब लागण्याची शक्यता अधिक असते आणि शिवाय प्रशासकीय क्लिष्ट गोष्टींविषयी न्यायनिवाडा करणं हे फारसं कठीण काम आहे आणि त्यामुळं भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच प्रशासकीय न्यायदानाचा अधिकार या प्रसंगी दिलेला आहे. प्रशासकीय संघटनेकडून जर एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाला तर ती व्यक्ती प्रशासकीय न्यायालयाकडे दाद मागू शकते. थोडक्यामध्ये नागरी सेवेतील प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायनिवाडा करण्याचा देखील अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं शासनाची सामाजिक, आर्थिक क्षेत्रातली ध्येयधोरणं ही बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी होऊ लागलेली आहेत. म्हणजे प्रशासकीय न्याय देणं हे देखील काम नागरी सेवकांना करावं लागते. यानंतर पाचवं त्यांचं कार्य आहे ते म्हणजे लोककल्याणकारी कार्य करणं. शासनाची सर्व ध्येयधोरणं, योजना आणि कार्य ही लोककल्याणासाठी, लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी निर्माण केलेली असतात. आधुनिक लोकशाही राज्यातील नागरी सेवकांकडून कल्याणकारी कार्य ही केली जातात. जनतेच्या हिताच्या दृष्टीनं विविध स्वरूपाची कार्य सनदी सेवकांद्वारे केली जात आहेत. अन्न, वीज, दूध, टपाल, संरक्षण, पाणीपुरवठा, वाहतूक
याविषयीच्या सेवा या दैनंदिन स्वरूपाच्या असतात आणि त्या सेवा पार पाडण्याचं महत्त्वाचं कार्य सनदी सेवक वर्ग करत असतो. प्राचीन कालखंडापासून आपण पाहिलं तर अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु आज मितीस वीज आणि इंटरनेट यासारख्या सुविधा देखील या मानवाच्या मूलभूत सुविधा बनत चाललेल्या आहेत. त्याचबरोबरीनं आरोग्य, शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा बनू लागलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या सुरळीत प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवणं ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळं लोककल्याणकारी कार्य करणं हे शासनाचं, हे सनदी सेवेचं, नागरी सेवेचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्याचबरोबरीनं नागरी सेवेचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे जनतेच्या अडीअडचणी, समस्या सोडविणं, जनसंपर्क साधणं, राज्यातील जनतेच्या अडीअडचणी काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन त्याविषयीची माहिती ही मंत्र्यांकडे, संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवणं आणि त्यासंबंधी मंत्रालयानं जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करणं हे शासकीय कर्मचाऱ्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. शासकीय ध्येय, धोरणं, योजना यांची माहिती जनतेला समजावून देण्याचं कार्य ह्या सनदी सेवकांना करावं लागतंय. म्हणजेच नागरी सेवेतील सनदी सेवक हा जनतेला जबाबदार राहून कार्य करत असतो. अर्थातच नागरी सेवेची कार्य ही जनतेच्या सहकार्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आहेत. म्हणजेच जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या मंत्रालयापर्यंत पोहोचविणं, मंत्र्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं आणि त्यांच्याकडून ज्या उपाययोजना केल्या जातात, ज्या योजना आखल्या जातात त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे मध्यस्थाचं काम नागरी सेवेला करावं लागते. म्हणजे अशा प्रकारे नागरी सेवकांची किंवा नागरी सेवेची अनेकविध कार्य आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं कार्य उपदेश आणि सल्ला देणं, दुसरं अंमलबजावणी करणं, तिसरं प्रदत्त विधिनियम निर्माण करणं, चौथं प्रशासकीय न्याय देणं, पाचवं लोककल्याणकारी कार्य करणं आणि सहावं जनतेच्या अडीअडचणी किंवा समस्या सोडविणं. अशा प्रकारची अनेकविध कार्य ही नागरी सेवकांना पार पाडावी लागतात. नागरी सेवा म्हणजे काय? नागरी सेवेचं आजमितीस असणारं महत्त्व काय आहे? नागरी सेवेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? नागरी सेवकांना करावयाची कार्य कोणती आहेत? याचा आढावा आपण घेतलेला आहे. आता या नागरी सेवेचं मूल्यमापन करणं हे खूप गरजेचं आहे. कोणत्याही घटकाचे जसे गुण असतात तसे दोष देखील असतात. नागरी सेवेचं मूल्यमापन करताना प्रथम याच्यामध्ये गुण कोणकोणते आहेत याचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. तर याचा पहिला गुण आहे तो म्हणजे कार्यक्षमता. आधुनिक राज्याच्या नागरी सेवांमध्ये योग्य पात्रतेचे कार्यक्षम असे सनदी सेवक कार्य करत असतील दिसून येतात. कुशल, निपुण, प्रशिक्षित अशा नोकर वर्गामुळं प्रशासन देखील कसं बनतंय? कार्यक्षम बनतंय. प्रशासन हे यशस्वी होतं. प्रशासनाचा दर्जा, प्रशासनाचं स्थैर्य हे सनदी सेवकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. राज्याची ध्येयधोरणं, योजना यशस्वी करण्यासाठी योग्य, कार्यक्षम अशा सनदी सेवकांची ही खूप आवश्यकता असते आणि त्यांच्या यशस्वीतेवरच प्रशासनाची यशस्वीता अवलंबून असते. एकंदरीतच जर प्रशासनाचा हेतू सफल व्हायचा असेल तर निपुण, कार्यक्षम, प्रशिक्षित असा सनदी सेवक वर्ग हा गरजेचा असतो. यानंतर दुसरं याचं गुणधर्म आहे तो म्हणजे शिस्तपालन. आधुनिक सेवेमध्ये, आधुनिक सनदी सेवेमध्ये नोकर वर्ग हा शिस्तीचं पालन करताना दिसतोय. प्रशासनातील नियमांचं काटेकोरपणे पालन झालं तरच ते प्रशासन यशस्वी होऊ शकतं. वरिष्ठ प्रशासनामध्ये कनिष्ठ सेवकांवरती नियंत्रण आणि देखरेख ठेवली जाते. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. कनिष्ठ सेवक हा जाणीवपूर्वक, जबाबदारीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञांचं पालन करत असतो. प्रशासनातील सनदी सेवक आपल्या व्यक्तिगत हितसंबंधाला बाजूला ठेवतो आणि निष्पक्षपातीपणे शिस्तीनं नियमांचं पालन करताना दिसतो. आणि जर का एखाद्या सेवकांकडून शिस्तभंग झाला किंवा नियमांचं उल्लंघन झालं तर त्या सेवकांवर सुद्धा कारवाईची तरतूद असल्याकारणानं शक्यतो त्यांच्याकडून नियमांचा भंग किंवा शिस्त मोडणं हा प्रकार होत नाही आणि त्यामुळं नागरी सेवेमध्ये शिस्त पालनाचा गुणधर्म दिसून येतो. यानंतर तिसरा याचा गुण सांगता येईल तो म्हणजे राज्य प्रशासनाला यामुळे स्थैर्य प्राप्त होतं. राज्याचं प्रशासन योग्य प्रकारे चालविण्यासाठी राज्याच्या प्रशासनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी नागरी सेवा या खूप आवश्यक असतात आणि त्याच्यासाठी कुशल, कार्यक्षम, अनुभवी आणि कायमस्वरूपी नोकरवर्ग हा खूप आवश्यक असतो. शासकीय योजनांची, ध्येयधोरणांची निर्मिती आणि कार्यवाही योग्य प्रकारे व्हायची असेल तर त्याच्यासाठी
कुशल, कार्यक्षम सनदी नोकरवर्ग हा आवश्यक असतो. आणि अर्थातच नागरी सेवेमध्ये तो नियुक्त केला जात असल्यानं प्रशासनामध्ये सातत्य टिकून राहिलं जातं, प्रशासन कार्य यशस्वी होतं आणि त्यामुळं राज्य प्रशासनाला स्थैर्य प्राप्त होत असतं. यानंतर नागरी सेवेचं चौथं गुणधर्म आहे तो म्हणजे लोककल्याण किंवा जनतेचं समाधान. नागरी सेवेच्या कार्यावरती लोककल्याणाची बरीचशी कार्य ही अवलंबून असतात आणि त्यामुळं निस्वार्थी कार्यक्षम अशा प्रकारची नागरी सेवा म्हणजेच राज्य प्रशासनाची यशस्वी कार्यपद्धती होय. ज्या देशामध्ये आदर्श नागरी सेवा असते त्याच ठिकाणी जनता ही सुखी समाधानी जीवन जगत असते. नागरी सेवेतील सेवक वर्ग हा जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न याविषयीची माहिती घेत असतो आणि ही माहिती मंत्र्यांकडे पाठवत असतो आणि मंत्री आपल्या मंत्रिमंडळाच्या एकंदरीतच प्रशासनाच्या चर्चेनं या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच कार्यकारी मंडळानं त्या माहितीच्या आधारे जी योजना ठरवलेली असते, जी ध्येयधोरणं ठरवलेली असतात त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्याचं कार्य सनदी सेवक वर्गच करत असतो. थोडक्यात काय तर सनदी सेवक हा लोककल्याणाची अनेकविध कार्य करत असतो आणि म्हणून तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे नागरी सेवेचे गुणधर्म आपण पाहिले. याच्यामध्ये कार्यक्षमता, शिस्तपालन, राज्य प्रशासनाला स्थैर्य प्राप्त होतं आणि जनतेचं समाधान मिळवून देण्यासाठी नागरी सेवक वर्ग हा खूप उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जसे याच्यामध्ये गुण आहे तसेच याच्यामध्ये काही दोष देखील आहेत. तर या दोषांचा देखील आपल्याला आढावा घ्यावा लागेल. याच्यातला पहिला दोष आहे तो म्हणजे अकार्यक्षमता. नागरी सेवेमध्ये सेवकांची भरती करत असताना बऱ्याचदा काही वेळेला अपात्र, अकार्यक्षम अशा व्यक्तींची सुद्धा निवड केली जाण्याचा धोका याच्यामध्ये असतो आणि जर का अशी व्यक्ती प्रशासनात दाखल झाली तर संपूर्ण प्रशासन यंत्रणाच धोक्यात येऊ शकते. म्हणजे अपात्र, अकार्यक्षम सेवक वर्गाला प्रशासनामध्ये किंवा प्रशासनासंबंधी एकतर माहिती नसते, कुणाच्या तरी जी हुजूरीने कुणाच्या तरी ओळखीनं अशा व्यक्तीची प्रशासनामध्ये भरती झालेली असते आणि त्यामुळं अयोग्य मार्गानं धोरणांची कार्यवाही असा प्रशासक करत असतो आणि त्यामुळं वरिष्ठ सेवक अपात्र, अकार्यक्षम असेल तर त्याच्या हाताखाली सुद्धा कनिष्ठ सेवकांना कार्य करणं कठीण होऊन बसतं. सनदी सेवकांच्या या अशा प्रकारच्या अकार्यक्षमतेमुळं संपूर्ण प्रशासन हे अस्थिर, अयशस्वी आणि अकार्यक्षम बनण्याचा धोका नाकारता येत नाही. यानंतर याचा दुसरा दोष आहे तो म्हणजे दफ्तर दिरंगाईपणा. नागरी सेवेतील कर्मचारी हा कायमस्वरूपी पगारी असल्यामुळं बऱ्याचदा चालढकल करण्याकडे त्याचा कल असतो. आजचं काम उद्यावर ढकलण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यातूनच दफ्तर दिरंगाईपणा किंवा रेड टॅप हा दोष निर्माण होतोय. बऱ्याचदा नागरी सेवेतील कर्मचारी हा निरुत्साही, आळशी असलेला दिसून येतो आणि त्यामुळं त्याच्या कार्यामध्ये एक प्रकारची शिथिलता आणि मंदगती येते. पूर्वप्रथा, पूर्वव्यवहार यांना वाजवीपेक्षा जादा महत्त्व दिलं जातं. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यापाठीमागं त्यांची भूमिका ही निरुत्साहाचीच असते आणि त्यामुळं दफ्तर दिरंगाईपणा निर्माण झाल्यानं प्रशासनाचा दर्जा देखील ढासळण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. यानंतरचा दोष आहे तो म्हणजे बेजबाबदारपणा आणि सत्तेचा गैरवापर. नागरी सेवेतील काही कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी हे अत्यंतिक बेजबाबदार वृत्तीनं वागतात. आपल्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण न करता कर्मचारी बऱ्याचदा काय करतात, बेजबाबदारपणे सत्तेचा दुरुपयोग करतात. दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करणं, प्रशासनामध्ये अस्थिरता, गोंधळ निर्माण करणं या प्रकारांच्यामुळं सेवक वर्ग हा सत्तेचा गैरवापर करत असताना दिसतो आणि एकंदरीतच भ्रष्टाचार वृत्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागते आणि त्यामुळं प्रशासनाचा जो मूळ हेतू आहे किंवा प्रशासन जे आहे ते दिशाहीन बनायला लागतं. यानंतरचा दोष म्हणजे लाचलुचपत आणि वशिलेबाजी. आधुनिक प्रशासनातील नागरी सेवेमध्ये सगळ्यात मोठा दोष जो निर्माण झालेला आहे तो म्हणजे लाचलुचपत, वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार हा होय. सेवकांची भरती करताना, त्यांना बढती देताना किंवा इतर कार्यपद्धतीमध्ये बऱ्याचदा वशिलेबाजी आणि लाचलुचपत करण्यात येते आणि त्यामुळं अपात्र, अकार्यक्षम सेवकांच्या हातामध्ये प्रशासकीय सत्ता जाते. अशा सेवक काय करतात, ते मुळातच निवडून येत असताना भ्रष्टाचार करून आलेले असतात आणि त्यामुळं ते ज्या वेळेला नियुक्त होत असतात, आपल्या पदावरती काम करत असतात त्यावेळेला त्यांच्याकडूनही असाच भ्रष्टाचार हा निर्माण होत असतो. सत्तेचा गैरवापर करताना ते दिसतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भारतीय नागरी सेवेला लाचलुचपत, वशिलेबाजी, भ्रष्टाचार यांची कीड लागलेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे आणि ही कीड जोपर्यंत संपणार नाही की जोपर्यंत प्रशासनामध्ये भरती होणारा कर्मचारी वर्ग हा
भ्रष्टाचारी, अकार्यक्षम आणि अपात्र असेल तोपर्यंत ही कीड संपुष्टात येणार नाही. त्यामुळं प्रशासनामध्ये भरती करत असतानाच प्रशासकीय कर्मचारी हा निपुण, कार्यक्षम आणि निष्पक्षपाती वृत्तीचा असणं खूप गरजेचं आहे. यानंतरचा दोष आहे तो म्हणजे नोकरशाहीचा दोष. नागरी सेवेमध्ये नोकरशाही प्रवृत्ती ही वाढीला लागते, कारण अधिकारपद परंपरेनुसार वेगवेगळ्या श्रेणी निर्माण केल्या जातात, विभाग, उपविभाग पाडले जातात आणि प्रत्येक विभागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत विविध श्रेणी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि त्यामुळं प्रशासकीय संघटना या विशाल स्वरूप धारण करतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी विशेषीकरणाची प्रवृत्ती वाढायला लागते. साहजिकच काय होतं, नोकर वर्गाची संख्या वाढते आणि यामुळं प्रशासकीय सेवकांमध्ये नोकरशाही प्रवृत्ती निर्माण व्हायला लागते. सर्व प्रशासकीय सत्ता वरिष्ठाकडे केंद्रित होते आणि एक प्रकारची हुकुमशाही वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्यांचं संख्याबळ वाढल्यामुळं त्यांच्यामध्ये आपसुकच आपलं कामच श्रेष्ठ आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते. नोकरशाही व्यक्तिस्वातंत्र्याला हळूहळू मारक ठरायला लागते. थोडक्यात काय तर नागरी सेवेमध्ये नोकरशाही जर निर्माण झाली तर सनदी सेवकांना लोककल्याणकारी राज्याचा हळूहळू विसर पडायला लागतो. म्हणजे अशा प्रकारे नागरी सेवेमध्ये आपण पाहिलं तर अकार्यक्षमता, दफतरदिरंगाईपणा निर्माण होणं, बेजबाबदारपणा, सत्तेचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती निर्माण होणं, लाचलुचपत, वशिलेबाजीची प्रवृत्ती निर्माण होणं आणि नोकरशाहीचा दोष निर्माण होणं असे अनेक दोष याच्यामध्ये आढळून येत असले तरी देखील नागरी सेवेचं महत्त्व हे कमी झालेलं आहे किंवा प्रशासनामध्ये ते उपयुक्तच नाही असं आपण म्हणू शकणार नाही. कारण प्रशासन कार्य यशस्वीपणे चालविण्यासाठी नागरी सेवेची नितांत आवश्यकता आहे. नागरी सेवेतील दोष दूर करण्यासाठी संधी सेवक आणि जनता यांनी परस्परांना सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. नागरी सेवा आदर्श आणि निर्दोष होण्यासाठी त्यामुळं फारसा वेळ लागणार नाही आहे. जर नागरी सेवकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळालं आणि त्यांची भरती करतानाच जर ती चांगल्या तत्त्वांच्या आधारे केली, कुशल, पात्र, कार्यक्षम सेवक वर्गाचीच भरती केली आणि त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही तर नियुक्त झालेला प्रशासकीय कर्मचारी देखील निष्पक्षपातीपणे, निर्भीडपणे आपलं काम करू शकेल. म्हणजे अशा प्रकारे आपण नागरी सेवेचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये, नागरी सेवकांची कार्य आणि त्यांचं मूल्यमापन काय आहे हे आपण पाहिलेलं आहे.